मला 2021 नोव्हेंबर त्यावेळी मला चिकनगुनिया झाला होता. आणि चिकनगुनियामध्ये पूर्ण माझ्या जॉईंट्स वरती पूर्ण इफेक्ट झाला होता. म्हणजे माझ्या गुडघ्यावरती इफेक्ट झाला होता. त्यामुळे मला बेडवरती बसल्यानंतर सुद्धा मला उठता येत नव्हतं. म्हणजे अगदी आमच्या घरी इंडियन टॉयलेट आहे, तर इंडियन टॉयलेटमध्ये म्हणजे इंडियन टॉयलेट यूज करताना मला खाली बसल्यानंतर पण मला उठता येत नव्हतं. इतकं मला माझ्या गुडघ्यावरती इफेक्ट झाला होता चिकनगुनियाचा. आणि त्यानंतर मी 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. आणि घरी आल्यानंतर पण तो त्रास कंटिन्यू चालू होता, तो त्रास कमी झाला नव्हता. आणि त्यानंतर मग मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. डॉक्टरांची म्हणजे जे ऍलोपॅथी जे औषधं जे आहेत, ऍलोपॅथी औषधं ती मी 3 ते 4 महिने ती औषधं घेतली. तर ती औषधं घेतल्यानंतर पण मला तो फरक जाणवत नव्हता. माझं ते मी फक्त औषधं घेत होते आणि माझं ते चालू होतं ट्रीटमेंट. तर मी ज्यांना ज्यांना चिकनगुन्या झालेला आहेत असे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि त्यांना मी विचारलं की तुमचं कसं काय झालं बरं आणि तुम्हाला किती दिवसामध्ये फरक पडला. तर त्यांनी मला सांगितलं की माझा आवाज येतोय ना. येस हा. येतोय. तर त्यांनी मला सांगितलं की प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड असतं. काही जणांना लवकर फरक पडतो तर काही जणांना उशिरा फरक पडतो. पण चिकनगुन्याचा कमीत कमी 2 ते 3 वर्षापर्यंत त्याचा इफेक्ट असतो आपल्या शरीरामध्ये. तो त्रास आपल्याला होतोच होतो. तर मग मी विचार केला की 3 ते 4 महिने झालं मी ऍलोपॅथीची औषधं खाते. त्या औषधाने माझ्या शरीरावरती परिणाम होईल असं मला वाटलं, म्हणून मी म्हटलं की नाही, म्हणून मी आता ऍलोपॅथी स्टॉप करणार. मी आयुर्वेदिक औषधं वगैरे कुठे सर्च करेन आणि ती घेईन. तर मग आमच्याच ओळखीमधले एक रिलेटिव्ह आहेत, ते डॉक्टर आहेत. मग त्यांचं मी औषध सुरू केलं. आणि त्यांचं पण औषध घेतल्यानंतर मला पहिल्याच डोसमध्ये बरं वाटलं. आयुर्वेदिक औषध सुरू केल्यानंतर पहिल्या डोसमध्ये मला थोडासा म्हणजे ऍलोपॅथीपेक्षा मला आयुर्वेदिक मध्ये मला फरक वाटला, बरं वाटलं. मी ते सुरू केलं. त्यांचं पण 3-4 महिने मी औषध घेतलं. आणि ते औषध घेत असताना मला ऑक्टोबरमध्ये आपल्या व्हीआर मोर बद्दल कळालं. आणि मग त्यानंतर मग मी म्हटलं की आपण हे बघूया म्हणून. तर पहिल्यांदा मी आपले पॅड्स घेऊन जॉईन झाली होती. मग त्यानंतर मग आपल्या याच्यावरती नेहमीच कुणाच्या ना कुणाच्या तरी रिव्ह्यूज वगैरे येत होते. मग मी म्हटलं की ठीक आहे, आपल्याला पण त्रास आहे तर आपण एखादी बॉटल घेऊन ट्राय करून बघूया. पण ज्या वेळेला मला चिकनगुनिया झाला होता त्यावेळेला मला चिकनगुनिया सोबत डायबिटीस पण डिटेक्ट झाला होता. कारण डायबिटीस किंवा बीपी हे आजार आहेत, आपल्याला कुठला तरी मोठा आजार जेव्हा होतो त्यावेळी ते आपल्या शरीरामध्ये इंटर करतात. पण मला चिकनगुनियाचं जे पेन होतं, जे माझ्या गुडघ्यावरती इफेक्ट झाला होता, त्या त्रासापेक्षा माझ्या मनात जे बसलं होतं की मला डायबिटीस नकोय म्हणून. एक वेळ मी ते माझ्या गुडघ्यांचं दुखणं मी सहन करीन, बेअर करीन, पण मला ते डायबिटीस नको होतं, म्हणून मी पहिल्यांदा आपली हेल्थ कोर्स सुरू केली. ती हेल्थ कोर्स मी फक्त एकच बॉटल सुरू केली. एका बॉटलमध्ये माझं डायबिटीस जे होतं, डिटेक्ट झालं होतं, ते एकाच बॉटलमध्ये माझं डायबिटीस क्लिअर झालं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सुरू केल्यानंतर एका बॉटलमध्ये माझं 3 किलो वजन कमी झालं हेल्थ कोर्सचं. मग मी ही स्टॉप केली. माझं डायबिटीस क्लिअर झालं. डायबिटीस क्लिअर झाल्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे, आता डायबिटीस तर आपलं म्हणजे झालंय, म्हणजे लगेच तर काही ते क्लिअर होत नाही पूर्णपणे. थोडं थोडं आपण ते 3-3 महिन्यांनी चेक करायचं असतं. पण मी म्हटलं की डायबिटीस आता रिपोर्टमध्ये दिसत नाहीये, तर आपण ते आता हेल्थ कोर्स आपण बंद करूया. आणि त्यानंतर मी म्हटलं की आता आपण आपल्या जॉईंट्स वरती आपलं पेन आहे तर जॉईंट्स वरती आपण ऑल टोटल सुरू करूया. तर म्हणजे आपली ही ऑल टोटल ही सुरू केली. आणि ही अजून सुद्धा माझी चालू आहे. ही ऑलरेडी सुरू केल्यानंतर जे माझं गुडघ्याचं दुखणं होतं, जे मला बसल्यानंतर उठता येत नव्हतं, म्हणजे अक्षरशः मी बेडवरती बसल्यानंतर माझा नवरा किंवा माझा मुलगा माझ्या काठीमध्ये हात घालून मला उभे करायचे. इतकं जास्त मला म्हणजे माझी पाठीमागून मला उठताच येत नव्हतं. आणि इंडियन टॉयलेटमध्ये बसल्यानंतर मला खाली बसल्यानंतर पण नळाला वगैरे पकडून, साईडला वगैरे पकडून मी उठायची. इतकं बेअर म्हणजे ते मी बेअर केलं ना, ते हे ऑल टोटल मुळे माझं ते कव्हर झालं. आणि त्यानंतर आपली ऑल इन वन पण आली. मग ती सुद्धा मी ह्याच्याबरोबर कॉम्बिनेशन मध्ये घेतली. ऑल इन वन आणि ऑल टोटल ह्या दोन्ही गोळ्यांमुळे मला इतका छान फरक पडलाय ना, की मी खूप ह्या 2 गोळ्यांच्या प्रेमात पडले. आणि त्यानंतर मी सुरू केली फिमेल चॉईस. माझं एज आता 47 रनिंग आहे. आणि आता माझा मेनोपॉज सुरू झालेला आहे. त्यामुळे मला कसं 2 महिन्यानंतर वगैरे असं थोडंसं येतोय पिरियड. तर मी म्हटलं की आपण सगळ्यांना सजेस्ट करतो, तर आपण का नाही घ्यायची, म्हणून मी सुद्धा ही फिमेल चॉईस सुरू केली. आणि ह्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. मला स्वतःला ह्याचा बेनिफिट खूप चांगलं जाणवलंय. म्हणजे ही फिमेल चॉईस सुरू केल्यामुळे आपली झोप पूर्ण होते. आपल्याला कुठलं आपलं हार्मोन्स लेवल मेन म्हणजे बॅलन्स करायचं काम ही गोळी करते. आणि आपले पिरियड्सचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील ना, त्याच्यावरती ही गोळी खूप छान काम करते. मी तर खरंच म्हणजे आपल्या सगळ्या प्रोडक्टवरती मी तर खूप मनापासून प्रेम करते. आणि ज्या ज्या लोकांना मी आपले प्रोडक्ट सजेस्ट करते त्या प्रत्येकांना मी माझी स्वतःची पहिल्यांदा अनुभव सांगते की मला स्वतःला अनुभव आलेला आहे. आणि मला खूप आवडतात हे प्रोडक्ट, म्हणून मी लोकांना सांगते. आणि लोक माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवून, माझ्यावरती विश्वास ठेवून मला जॉईन करतात. थँक्यू वी आर मोर, तुम्ही इतकं छान प्लॅटफॉर्म आम्हाला दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सगळ्या स्त्रियांना हे सांगायचंय